नमस्कार मित्रांनो. मागील भागामध्ये आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. पण खरं सांगू का, स्वराज्य फक्त एका गडावर उभं राहिलं नव्हतं. ते उभं राहिलं होतं जनतेच्या हृदयात. कारण त्या हृदयात धडधडत होते मावळे. हे मावळे कोण होते? ना त्यांच्याकडे मोठं सैन्य होतं, ना सोनं, ना सत्ता. पण त्यांच्याकडे होतं एक असं शस्त्र जे कोणत्याही तलवारीपेक्षा तीक्ष्ण होतं. ते म्हणजे विश्वासाचं. शिवरायांवरचा विश्वास. ते दिवसा शेतात नांगर चालवायचे आणि रात्री रणात उतरायचे. ज्या हातांनी दिवसा धान्य पेरलं, त्याच हातांनी रात्री स्वराज्याचं रक्षण केलं. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं. ही माती आपली, ही माणसं आपली आणि हा झेंडा सुद्धा आपला. छत्रपती शिवराय म्हणायचे, माझे मावळे म्हणजे माझं कुटुंब. आणि खरंच ही नाती रक्ताची नव्हती, ती होती निष्ठेची. किल्ला नाही, मन जिंकली त्यांनी. रण नाही, विश्वास जिंकला त्यांनी. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न उचललं खांद्यावर, ते मावळे आजही जिवंत आहेत आपल्या श्वासात. या मावळ्यांनी जगाला दाखवलं की तलवारच सगळं नाही, तर त्यामागचं कारण महत्वाचं असतं. ते लढले सत्तेसाठी नाही, ते लढले आपल्यासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी. म्हणून आज जेव्हा आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो, तेव्हा त्या घोषणा फक्त शिवरायांचा नव्हे, तर हजारो मावळ्यांचा आवाज मिसळलेला असतो. तेच होते स्वराज्याचं खरं सामर्थ्य, जनतेचं सैन्य. पुढच्या भागात आपण पाहूया कसा शिवरायांनी या मावळ्यांच्या निष्ठेच्या बळावर स्वराज्याचा विस्तार सुरू केला. धन्यवाद.